गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता आपण कुठं आहोत चेक करा. चारही साईडला पूर्ण कारवी लागली आहे आणि तुम्ही लोक विचार करत असणार की आपण आता इथं या जागेवर कसे का पोहोचलो. सो आजचा तुम्ही व्हिडिओ चेक करा. सो नमस्कार मित्रमंडळी, तो आपण आपली राईड सुरू करू आता पुणेमधून. आत्ता टाईम झाला आहे दुपारचे 11:30. ॲक्च्युली आज बहुत मोठा कांड झाला माझ्याकडून. ऑफिसची होती आज सुट्टी, बट माहीत नाही कोणत्या फ्लोमध्ये होतो मी. मस्त सकाळी उठलो, आंघोळ केली, तयार झालो आणि गेलो ऑफिसला. ऑफिसला गेल्यानंतर ते जे गार्ड होते बाहेर ते म्हणते साहेब कुठं. म्हटलं ऑफिस, सुट्टी आहे म्हणे आज. कॅलेंडर नाही आहे का म्हणे घरी. ए यार, कचरा झाला तिथं जाऊन. तर मग म्हटलं ठीक आहे, आजचा दिवस काय आपला वेस्ट नाही झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी मग आपण आता इथून निघत आहोत आणि आपण चाललो आहोत. थंबनेलमध्ये ते तुम्ही बघितलं असणार की आपण आज कुठं चाललो. सो आपण आज चाललो मित्रांनो लोणावळ्याला. लोणावळ्याचा वर जो टायगर पॉईंट आहे तिथं चाललो. त्याच्यासमोर तिथे एक कारवीचा एक बगीचा आहे. सो आत्ता काही दिवसा पहिले मित्रांनो पावसाळा चालू होता. वॉटरफॉल्स आपण बघितले खूप सारे. त्यानंतर आता फ्लॉवरिंगचा सीझन चालू झाला आहे. म्हणजे आता सगळीकडं जिथं सह्याद्रीमध्ये खूप साऱ्या जागेवर आता कारवीची फुलं म्हणा किंवा मग वेगळ्या टाईपचे वेगळे फुलं वगैरे लागणं सुरू झाले आहे. तर तेच आपण आता बघायसाठी चाललो आहोत का तिथं जाऊन कसं वाटणार आहे तो प्लेस आणि त्या जागेची सुंदरता कशी असेल ते पण आपण जाऊन एकदा चेक करू. सो आपण आज असंच काहीतरी नेचर एक्सप्लोअर करणार आहोत. खतरनाकवाला आपला आजचा दिवस आपण युटिलाइज करू. भले आज सुट्टी आहे ऑफिसची, पण आपला दिवस काय आज वेस्ट झाला नाही पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण मस्तपैकी गाडी लोड केली आहे. म्हणजे हाफ लोड केली, फक्त समोरच्या फ्रेम बॅग लावली. लेफ्टवाली एक बॅग, ही राईटवाली एक बॅग, टँक बॅग. मस्तवाला मजा येत आहे आज. वातावरण जर बघितलं थोडासा गरमीता आहे, बट ठीक आहे, चालवून घेऊ, तेवढं काही नाही. आजच्या वातावरणामध्ये मित्रांनो ऊन तर आहे. म्हणजे बघा सगळीकडे आता पांढरेवाले ढग होऊन आहे. आता माहीत नाही, पाऊस तर पडला पाहिजे तगडावाला. म्हणजे आपल्या समोरही पांढरेवाले ढग आहे आणि मागं जर बघितलं तर मागं पण चेक करा, सगळीकडे पांढरेवाले ढग होऊन आहे. सो तर तगडावाला मजा येणार आहे आजच्या राईडमध्ये. जर पाऊस जर भेटला तर ठीक आहे, जास्त तर नाही भेटायला पाहिजे, थोडाफार भेटला तरी बहुत आहे. जास्त आपण एक्सपेक्टही नाही करतो, कारण की यानंतर पाऊस जेव्हा येतो ना त्यानंतर मग पूर्ण किचकिच तेच रेनकोट घाला, हे करा ते करा ना. चड्डी ओली होती महत्त्वाची गोष्ट, ते बहुत मोठं किचकिचवाला काम आहे यार. आणि आपण नेमकं राईडवर निघताना म्हणजे शॉर्ट राईडवर जाताना आपण काही चड्डी एक्स्ट्रावाली घेऊन म्हणजे चड्डी काही एक्स्ट्रावाली घेऊन जात नाही. सो असा काही सीन आहे. सो चला बघू आजच्या राईडमध्ये काय होणार आहे. अक्का नाव गागरानं माती करून ठेवली आहे रोडवर यार. असा धूळ आणि असा गागरा पाहूनच वाटते का यार थोडा तरी पाऊस पाहिजे, जेणेकरून हा गागरानं मातीनं वाढू उडणार नाही. सो ठीक आहे, इथं एक पेट्रोल पंप भेटला आहे. पेट्रोल पंपवर आपण टाकूया पेट्रोल. गचा. अरे मावशी, तो बहुत टाइम लावा यार. 500 म्हटलं मी. 500 म्हणते का? 400 आहे. चायला स्कॅमवाले धंदे. तर आता आपण मित्रांनो हिमालयला पाजला पेट्रोल फुल टंकीभर नाही, म्हणजे 500 रुपयातच टाकलं. कारण जास्त दूर नाही जायचं आहे, फक्त आपल्याला जायचं आहे लोणावळ्यापर्यंत. म्हणजे इथून काय पुणे टू लोणावळा 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर जाणं, तिथून नंतर पाहू आजूबाजू जर कुठं जायचं असेल तर ते पण जाऊन येऊ. ठीक आहे, 500 रुपयाचं इनफ इट इज द. आणि आत्ताचा वेदर पहा, थोडीशी ऊन गेली आहे, आता थोडासा सावली पडत आहे. जर हा कंटिन्यू जर वेदर राहिला ना कसम साहब मजा आ जाएगा. जास्त ऊन नाही पाहिजे, किचकिच होते यार उन्हामध्ये. हा या रोडवर पाहताय का गोलमध्ये झाड आला आहे जबरदस्त, जसं काही टनल आहे. मुंबई 128, लोणावळा 28 किलोमीटर, कामशेत 12, तळेगाव 1 किलोमीटर. ओ माय गॉड.
अच्छा, ट्रॅफिकवाले दादा त्या लोकांना थांबवत होते जे हेल्मेट लावून नाही, पण आपण तर भाऊ हेल्मेट शिवाय आपलं कामच नाही होत. या जागेवर एक घोडा दिसलाय आपल्याला. इथं घोडा जो आहे त्याला बांधून करून ठेवण्यात आला आहे. आणि माहीत नाही जंगली घोडा आहे का पालतू घोडा आहे. पालतूच घोडा असेल तेव्हाच बांधून आहे. मी का पागलासारखा बोलत राहतो कधी कधी यार, शेट. आणि लेफ्ट साईडमध्ये पहा डोंगर रांग दिसत आहे का, सहीवाली एक नंबर. इथं पुणे मुंबई हायवेवर आपण जेव्हा सरळ जातो तर जसं आपला तडेगाव गेला नंतरचा तो आत्ता मागचावाला जो घाट गेला, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर आहे ना, थोडं समोर आल्यानंतर राईट साईडला एक आपल्याला वॉटर पार्क दिसते, ठीक आहे. हा आहे या एरियातला सगळ्यात मोठावाला वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क, वेट एन्जॉय. इथं आपण आलो होतो समर्समध्ये, का तगडावाला माहोल केला होता इथं येऊन. ॲक्च्युली आपण काही मित्रांसोबत आलो होतो, तर बहुतच मस्तवाला एन्जॉय केला होता या जागेवर येऊन. बाय बाय. तर एक नंबर इथं तगडेवाला मजा केला होता. आणि त्या ज्या राईड्स होत्या अम्युजमेंट पार्कच्या, त्या आता आपण एन्जॉय पण नाही करू शकलो कारण त्या एवढ्या जोरात फिरते यार, आपली अशी फाटते ते पाहून. माझी इच्छाच होत नाही तिथं जायची. माझे मित्र एवढे जास्त फोर्स करत होते, भाई चल ना म्हणून. हा म्हणला भाऊ पाय दोस्तीवर गोष्ट येईन मग, असं जर करशील तर तुम्हीच करा म्हणलं, काय करायचं आहे तर. पाण्यात मी मस्त एक नंबर डान्स वान्स केला होता, बहुत मस्त मजा आली होती. पुणे मुंबई हायवेवर जर आपण जात असू ना, तर मग लेफ्ट अँड राईट साईडमध्ये एवढी सारी ब्युटी आहे, एवढे सारे फिरण्यासारखे प्लेसेस आहे का सांगावं. बहुत जास्त म्हणजे एन्जॉय करू शकतो इथं येऊन. जसं की आता तुम्ही लेफ्ट साईडमध्ये बघत आहे, हा आहे विसापूर फोर्ट, ठीक आहे. इथला ट्रेक तर आपण ऑलरेडी केलाच आहे. विसापूरच्या बाजूलाच एक आहे लोहगड फोर्ट म्हणून, तिथला पण ऑलरेडी आपण ट्रेक केला आहे ना. तिथं आपण मम्मी पप्पाला घेऊन आलो होतो. विसापूर जो फोर्ट आहे तिथं खूप सारं धान्याचे कोठार आहे वर. आणि लोहगड या विसापूर दोनपैकी एका किल्ल्यावर आहे ना, जे कैदी राहत होते, कैद्यांसाठी तो किल्ला बनवण्यात आला होता. तर विसापूर जो किल्ला एवढा मोठा आहे, बापरे बाप, वरच्यावर फिरण्यातच कमीत कमी 3 तास तरी जातील, एवढा मोठा तो आहे. जर प्रॉपर तुम्ही एक्सप्लोर करणार तर मग 1-2-3 तास तर तुम्ही प्रॉपर घेऊनच एक्सप्लोर करू शकता. आणि विसापूर फोर्टची जी ब्युटी आहे, मागच्या साईडून पायऱ्या आहेत. जर आपण या साईडून गेलो, जिथून आत्ता पाहत आहोत, या साईडून जर आपण चढत गेलो तर मग तिथं मागच्या साईडून पायऱ्या आहे. त्या पायऱ्यावरून जर प्रॉपर जर पाऊस राहते ज्या दिवशी एकदम मस्तवाला, त्या दिवशी त्या पायऱ्यावरून पाणी असं सांडते खाली, तो बहुत सहीवाला फिलिंग येते ते पाहताना आणि तिथून ट्रेक करताना. आणि लोहगडचं तर काय सांगायचं, म्हणजे वेल मेंटेन आहे लोहगड अजूनपर्यंत. पायऱ्या ठीकठाक म्हणता येईल, थोड्याशा पायऱ्या चांगल्या आहेत, थोड्याशा वरच्या मग तुटल्या, मग अजून चांगल्या पायऱ्या चालू होतात. तर मस्तवाला प्लेस आहे. जर स्टार्टिंग लेवलचे जर कोणी ट्रेकर मंडळी असतील आपले, ज्यांना हलका फलकावाला जर ट्रेक करायचा आहे, तर हा लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले जे आहे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. सो इथं या व्हिजिट करा, मस्तवाला प्लेस. इथं आत्ता आपण पोचलो आहो सेकंडवाल्या टोलवर. म्हणजे पुणे आणि मुंबईच्या रोडमध्ये काय 2 टोल तर पडतात लोणावळ्याच्या पहिलावाला मगाचीच गेला, दुसरावाला आत्ता आला आहे. तर आपण इथं थांबवून पद्धतशीरपणे मस्तपैकी थंड नाही तर गरम काहीतरी एक नंबर चहा पेहू. माँ कसम मजा ही आ जाएगा साहब. तर इथं थांबून एक मस्तवाला चहा घेतला आपण. आणि जास्त वेळ थांबत नाही इथं, कारण मी शूट करू नाही शकलो चहाचा शॉट, कारण की इथे ट्रॅक्टर लावला आहे आणि याच्यात का म्हणते पूर्ण गंदगी आहे.
गंदगी इन द सेन्स कचरा आहे, तर त्याची पूर्ण बहुत बेकारवाली स्मेल येत आहे. तर त्याच्यामुळं आपण इथं 2 मिनटाच्या वर थांबू नाही शकलो. चहाही घेतला होता, चहाही अर्धा तास पेला आपण ना, फेकून दिला यार. तो वास एवढी बेकार येत होती ना. तर ठीक आहे, आता इथून निघू समोर. हा बापरे ना, गरमी अशी बेकार. वायझर खोलल्यावरच थोडंसं चुरचुरवाली हवा लागत आहे, तर मस्त वाटते इथं. आणि डोळ्यात कचरा जात आहे, तर आपण लावून टाकू वायझर नाही, सॉरी मिरर नाही, काय म्हणतात, ग्लास, चष्मा, जाऊ दे ना, काय यार इंग्लिश एवढी बोलत आहो मी बी. चष्मा लावला, 1 नंबर. मस्त हवा चालली आहे आतमध्ये. तर बहुतच जबरदस्त वाला. आता वातावरणही पहा, मस्त शांत झालं आहे. ऊन गेली, सावली आली आहे. ऊन सावली मगांपासून चालू आहे. अरे कासरा बट्टी, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. अरे गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. आमच्या चंद्रपूर नागपुरात असं गाणं चालते, जो कचरावाला येते. तर आत्ता आपण मित्रांनो पोचलो लोणावळ्यामध्ये ना. यार ट्रॅफिक तर आहे तगडीवाली चांगली, म्हणजे तेवढी नाही आज, पण आहे जेवढी आहे तेवढी बहुत आहे ना यार. या ट्रॅफिक पाहिजे असं किचकिच होत आहे ना यार. आणि मी हे ब्लॅक घालून ना पूर्ण गरम वाटतं, त्याच्यामुळं घाम येतं आतमध्ये. काहून आहे एवढी ट्रॅफिक? इथं ट्रॅफिक काहून आहे? जाऊ दे ना का काका लवकर. तर आता इथूनच आपल्याला घ्यायचं आहे एक लेफ्ट टर्न घेऊ आणि आपण जाऊ शकतो मग डायरेक्ट भुशी डॅमकडे, म्हणजेच टायगर पॉईंटकडे. हा बापरे, थोडंसं वायझर खोलू आपण. हा आणि हेल्मेटच्या आतमध्ये तयार त्या नद्या वाहून राहिल्या पूर्ण घामाच्या. हा बापरे, मस्त. आता थंडी हवा लागत आहे. बापरे, आज एक्सपेक्ट नाही केलं होतं का इथं एवढी गर्दी राहणार आहे म्हणून, पण तरी बी आहे यार. वा, आणि इथे एक रायडर्स लोकांचा ग्रुप आहे मस्तपैकी. हो मित्रांनो, समोर चेक करा, 1 नंबर धुकं पसरलं आहे. मे बी बारीक थोडासा पाऊस पडत आहे, इथूनच मला दिसत आहे. बहुतच जबरदस्त. आतापर्यंत ऊन होती, आता इथं आल्यावर थंड वाटत आहे, 1 नंबर. कारण सगळीकडे धुकं झालं आहे. तर बहुतच जबरदस्त वाला आपण मस्त आजचा आपला दिवस निसर्गाच्या सानिध्यामध्ये. बापरे, शुद्ध मराठी. वा, पुण्यात राहून काय तर शिकलो. आणि एक समोरच मस्त वाला सॉलिड वाला वॉटरफॉल सांडत आहे तिथून, त्या जागेवरून. तो बहुत जबरदस्त दिसत आहे इथून पाहतानीच. माझ्या रेन पॅन्टचं हे छिकडे दिसत आहे का पूर्ण? मागून फाटलाय. सो या जागेवर मित्रांनो आपण बाईक मागं पार्क केली आहे आणि एक खतरावाली इथं जागा भेटली आहे. जसं टायगर पॉईंटच्या आपण थोडंसं पहिले पोहोचू तर इथे एक पठार आहे. त्या पठारामध्ये आता सगळीकडे पाहणार तुम्ही तर सगळीकडे मस्त पिवळ्या कलरचे फुलं लागले आहेत छोटे छोटे. हे बघा, हे काही फुलं असे दिसतात. त्या अख्ख्या पठारावर असे पिवळ्या कलरचे फुलं लागले आहे. हा बापरे, जिथपर्यंत नजर चालली तिथपर्यंत असे पिवळ्या कलरचे फुलं लागलेले आहे. सो इथं थोडा वेळ आपण एक्सप्लोर करू आणि मग निघू डायरेक्ट टायगर पॉईंटकडे.
हे जे पिवळ्या कलरची फुलं आहे याचं नाव आहे सोनकी. हा इथून एवढा मोठा जात पठार आहे, ठीक आहे. आणि सगळीकडे असे पिवळे पिवळे हे सोनकीचे फुलं लागले आहे. सो इथले काय आपण शॉर्ट्स घेतले, काय सिनेमॅटिक घेतले, ते तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. आणि चालताना दम लागत आहे यार, कारण हेल्मेट वेल्मेट काही काढला नाही, कारण पाऊस येत आहे. तर याच्यात ओलं व्हायची तर बिलकुल काढायला इच्छा होत नाही. तर ठीक आहे, चला आपली हिमालयन 1 नंबर तिथून दिसत आहे पार्क करून. तर इथून आपण निघू डायरेक्ट आता समोर. तर आपली बाईक वगैरे तिथं पार्क केली आहे आपण समोरच. आणि बाईक जवळ नेमकं कोणीच नाही यार, माहीत नाही सामान विमान कोणी जर काढून नेलं तर मोठं लफडं व्हायचं काम होईल. आणि इथं चेक करा आपण कुठं आहोत आता. जिथपर्यंत तुमची नजर जाऊ शकते तिथपर्यंत कारवीच कारवी लागली आहे. ॲक्च्युली ही जे कारवी आहे याला टोपली कारवी असं म्हणतात. टोपली कारवी म्हणजे जास्त आपल्या हाईटची नसते, 2 फूट 3 फूट पर्यंत असते. बघा हे एवढी हाईट राहणार मॅक्स टू मॅक्स. सो बेसिकली कारवीचे 4 प्रकार असतात. त्याच्यापैकी हे जी काय आहे टोपली कारवी म्हणून ओळखले जाते, ठीक आहे. तर हा इथं एक असा पठार आहे. या पठारावर सगळीकडे आपण जर पाहिलं तर नुसतं कारवीच कारवी. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे सोनकीचे फुलं. या जागेवर या मित्रांनो एकदा आता, कारण कारवीचा सीझन चालू झाला आहे. सह्याद्री आपल्याला प्रत्येक महिन्यानंतर म्हणजे 2-2, 3-3 महिन्यानंतर एक वेगळं रूप दाखवते. सो आता काही दिवसा पहिले पाऊस चालू होता, आपण त्याच्यात खूप सारे वॉटरफॉल वगैरे एक्सप्लोर केले. आता सध्या कारवी आणि या सोनकीच्या छोट्या फुलांचा, हे सोनकीचे फुलं यांचा सध्या सीझन चालू झाला आहे. इथं बघा ना, ऊन पडल्यावर तर मा कसम का चमकत आहे जागा. 1 नंबर यार, बहुतच मस्त आहे. मजा मजा मजा. सो असा काय इथला सीन आहे. सगळीकडे जिथपर्यंत मला वाटतं इकडे 1-2 किलोमीटर पर्यंत आणि इकडे 500 मीटर 1 किलोमीटर पर्यंत या साईडला म्हणजे सगळीकडे बस कारवीच कारवी लागली आहे. अजूनपर्यंत इथं जास्त पर्यटक लोक आले नाही आहे, कारण की जस्ट एकदम स्टार्टिंगचा वीक आहे. तर तुम्ही पण या जागेवर या, इथं फोटोशूट करा, रील्स बनवा. मस्त वाली जागा यार, सॉलिड 1 नंबर, मजा आली. प्रॉपरली एक्सप्लोर झाली आहे. सो इथला तुम्ही तर ब्युटी बघितलीच आहे आता कशी आहे. तर एकदम मस्ट विजिट आहे यार, या जागेवर एकदा या. म्हणजे एवढी सुंदर जागा आहे आणि पुणे आणि मुंबईपासून जास्त दूर जाण्याची पण गरज नाही. जस्ट लोणावळ्याला आले, टायगर पॉईंटच्या थोडासा समोर आल्यावर तुम्हाला ही जागा दिसणार राईट साईडला. म्हणजे इथं सगळीकडे कारवीच कारवी लागली आहे आणि सोनकीची फुलं. सो बेसिकली 4 प्रकारचे कारवीचे झाडं असतात. त्याच्यापैकी हे टोपला कारवी म्हणून एक आहे, एक पांढरी कारवी राहते व्हाईट कलरची, आणि त्यानंतर एक छोटी कारवी आणि एक मोठी कारवी म्हणून असे 4 प्रकारचे असतात. जे या जागेवर आहे ते टोपली कारवी म्हणून आहे. सो इथून आता फटाफट आपण समोर निघू. 1-2 जागा अजून एक्सप्लोअर करायचं आहे, त्यानंतर मग बघू काय नियोजन आहे समोरचं.
तुम्ही गावकरीच आहे का खरंच? हो इथंच गावकरी दादा. तुमची लँग्वेज मला जरा मराठी वाटत नाही आहे. मराठीत आहे बोला. आता कोणचा आहे ना तुम्ही बघा. आखाडे 800 हां 7 8 मराठीत सांगा. मराठीन तुम्ही मराठीत सांगा. 7. तुम्ही मराठी नाही आहे तुम्ही. अहो मराठीत आहे. हा बघ 7 घ्या. नाही 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 1 7. मिनटं. कुठली आहे तुमची रिसिप्ट आहे का इथची? नाही नाही ऐका. तुम्ही डायरेक्ट कसे का पैसे घेताय मग? इथले ते आम्ही. नाही तुम्ही गावात चला. कुठलं गाव आहे मला दाखवा, तिथंच जाऊन देऊ मी पैसे. तुम्ही म्हणता तो मराठी नाही येतो. नाही नाही खरंच सांगतोय, हे चुकीचं आहे. इथं कोणीच राहत नाही. माझा हा रोजचा रोड आहे, रोजचा. रोज येतो मी. द्या नका देऊ. चुकीचे कामं नाही करायची. चुकीचे कामं नाही करायची. दारू पिलेला आहे तो आणि पैसे घेतो. त्याच्या हातात काही रिसिप्ट नाही तिथं देण्यासाठी, काहीच नाही. चुकीचे कामं कशासाठी ना? तो मराठी माणूस नाही, तो कोण माहीत नाही, दारुडा. सो वेल मित्रांनो, आपण इथं एका जागेवर थांबलो. आता खूप जास्त गरमी होत होती. सो इथं आपण शूज वगैरे काढून ठेवले, कारण ते पावसामुळे पूर्ण ओले ओले झाले होते. तर अशी काही आपली बाईक दिसत आहे आत्ता. पूर्ण ते जॉकेट वगैरे आणि रेनकोटमुळं बहुत जास्त घाम येत होतं, त्याच्यामुळे ते काढून ठेवला. सो एका ताईच्या दुकानात आपण थांबलो. सो ताई झाले का? अच्छा टाकत आहेत तुम्ही. तर मग ताई, जेव्हा इथं रेड अलर्ट वगैरे राहते तर तेव्हा म्हणजे कसं, इथं काही लोक तर येत नसतील त्या टायमात, तर मग तुमचं कसं नुकसान होत असेल तेव्हा? तेव्हा पण असतं दुकान चालू की बंद ठेवता तुम्ही? मग असतं पण जास्ती वेळ नाही ठेवत आम्ही. दुपारच्या नंतर ठेवतो. थोडेफार लोक येतात चहा वगैरे घेऊन. ताईनं आपल्यासाठी मस्तपैकी बटाटा भाजी आणून दिलेली आहे. सो अशी काही दिसत आहे. सो हे फटाफट खाऊ आणि समोरच तुम्हाला भेटतो मग. एकदम मस्त. वेल मित्रांनो, आपला इथं बटाटा भाजी पण खाऊन झाली आहे, सगळं काही झालं आहे आणि आपण परत एकदा गेअरअप झालो. तर आता आपण इथून निघत आहोत वापस पुणेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जे लोक ट्रॅव्हल करू शकत नाही किंवा अशा सुंदर सुंदर जागेवर येऊ शकत नाही त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ते लोक घरी बसून आपला व्हिडिओ बघितला पाहिजे. सो बाय बाय.